नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जवळजवळ 2 महिन्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. याचं कारण की पहिली गोष्ट तर मी झालो आहे नवीन जागी शिफ्ट. याच्या आधी मी हॉटेलमध्ये राहत होतो 2-3 आठवड्यासाठी आणि त्यानंतर मी नवीन जागी शिफ्ट झालो आहे. माझ्यासाठी ती नवीन जागा नाही आहे, कारण मी याच्या आधी जे राहिलेलो तो त्याच एरियामध्ये त्याच बिल्डिंगमध्ये राहिलेलो. मला तो एरिया खूप आवडतो. मी सांगेन नंतर की एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनला मी शिफ्ट झालो आहे. दुसरं कारण की इकडे विंटर सुरू आहे. तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे महिने जे आहेत ना, हे स्नोचे महिने असतात. म्हणजे कंटिन्यू असा बर्फ पडत नाही इकडे, पण असा लगातार 2-2, 3-3 दिवस बर्फ पडतो. मग तो साचून राहतो. बाहेर जे टेम्परेचर असतं ते मायनसमध्ये असतं. आज लकीली जे टेम्परेचर आहे ते 4 डिग्री +4 डिग्रीवर आहे. सूर्यप्रकाश पडला आहे चांगला, पण ह्या सूर्यप्रकाशाचा काही असा उपयोग नाही आहे, कारण का मला जो फील होतो आहे तो सकाळचं आपल्याकडे कसं 8-9चं ऊन असतं तशा टाईपचा हे फील होतो आहे. वाजलेत दीड वाजलेत दुपारचे, पण सूर्यप्रकाश जो मला जाणवतो आहे तो असा सकाळच्या 8-9 वाजताचं ऊन जे असतं ना आपल्याकडे कवळं ऊन, तसं जाणवतो आहे. हवा आहे, एकदम थंड हवा आहे. आता 4 डिग्रीमध्ये पण मला कानटोपी कानाला कवर करून आणि जॅकेट घालून आणि पायामध्ये शूज घालून मला बाहेर पडावं लागतं आहे, का तर थंडी वाजते. आपल्या इकडे कसं जास्तीत जास्त आपल्याकडे 10 डिग्री 9 डिग्री टेम्परेचर जातं राईट, जानेवारीमध्ये वगैरे. इकडे मायनसमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये टेम्परेचर असतं आणि हे फ्लक्च्युएट होत राहतं. म्हणजे कधी तुम्हाला -5, -10, -8, -20, -25. आता मागच्या 3 आठवड्यापूर्वी हे -27ला गेलेलं आणि आज हे +4मध्ये आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की हा जो बर्फ पडलेला आहे ना, तो जवळजवळ 3 आठवड्यापूर्वी बर्फ पडलेला. आता तो तसाच आहे अजून, कारण का टेम्परेचर जे आहे ते त्याच लेवलमध्ये आहे, मायनसमध्येच होतं. आज लकीली + डिग्रीमध्ये टेम्परेचर आहे आणि तुम्हाला दाखवतो मी की आता हा थोडा हळूहळू बर्फ वितळायला लागला आहे. हा बघा, हे असं बर्फ वितळायला लागलेलं आहे. त्या बर्फाचं हळूहळू असं पाणी व्हायला लागलं आहे, पण सांगता येत नाही आहे. 2-3 दिवसानंतर समजा टेम्परेचर परत मायनसमध्ये गेलं तर परत बर्फ पडू शकतो आणि परत रस्त्यावर वगैरे सगळीकडे बर्फ साठू शकतो. सध्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हा जो बर्फ आहे तो ज्यावेळी बर्फ जास्त पडतो त्यावेळी ते काय करतात, ते त्यांच्या ज्या स्नोच्या गाड्या असतात ना, स्नो काढायच्या, बर्फ हटवायच्या ज्या गाड्या असतात ना, त्या गाड्या ते अशा फुटपाथवरून रोडवरून चालवतात आणि तो स्नो साईडला ढकलला जातो फुटपाथच्या बाजूला, रोडच्या बाजूला, आणि जेणेकरून जे फुटपाथ यूज करणारे लोक आहेत, कार चालवणारे जे लोक आहेत वगैरे ना, त्यांना त्रास होऊ नये म्हणून. ही नॉर्मल आहे इकडे, म्हणजे रुटीन ॲक्टिव्हिटी असते यांची. तर आता नवीन एरियाबद्दल सांगतो तुम्हाला मी झालो आहे नॉर्थ यॉर्क. आता नॉर्थ यॉर्क काय आहे, तर हा टोरंटोच्या नंतरचा दुसरा एक जिल्हा आहे, म्हणजे टोरंटोच्या बाजूचा जिल्हा आहे हा. सुरुवातीला जुन्या 100-200 वर्षापूर्वी ज्यावेळी टोरंटो सिटी स्थापन झालेली म्हणा किंवा वाढत होती, आता ती वाढत असल्यामुळं काय होतं की पॉप्युलेशन वाढल्यामुळं जागा अपुरी पडत होती, घरं अपुरी पडत होती, त्यामुळे त्यांना नवीन जिल्हा बनवायला लागला. आपल्याकडे पण असं असतं ना की ज्यावेळी एखाद्या शहरामध्ये पॉप्युलेशन वाढत जातं त्यावेळी ते नवीन सबअर्बमध्ये नवीन जिल्ह्याची किंवा नवीन महानगरपालिका वगैरे अशी स्थापन केली जाते. तशाच पद्धतीनं हा मला वाटतं 1960च्या दशकामध्ये हा नवीन जिल्हा यांनी बनवला, नॉर्थ यॉर्क याचं नाव दिलं. तर त्या एरियामध्ये मी शिफ्ट झालो आहे. याच्या आधी पण मी तिथेच राहिलेलो आणि चांगला एरिया आहे हा तसा. मी तुम्हाला एकदा दाखवतो ॲक्च्युली हा. आता तर मी सध्या जे राहतो आहे ना ते इथे राहतो आहे बघा. ही एक बिल्डिंग आहे, 2 फॉरेस्ट लॅनवे. आता एरियाचं नाव आहे बघा, समोर लिहिलं आहे शेफर्ड्स अपार्टमेंट. ही एक बिल्डिंग आहे त्या सोसायटीची, समोरची एक बिल्डिंग आहे आणि ही तिसरी बिल्डिंग आहे. तर मी राहतो या बिल्डिंगमध्ये. ही खूप जुनी सोसायटी आहे इथली, 1980 साली काहीतरी ही बिल्डिंग बांधलेली आहे, जुनी आहे खूप ही. आणि हे समोर त्याचा एंट्रन्स आहे. एक कार जायला खाली अंडरग्राऊंड पार्किंग आहे. कार समोर लाल कलरची दिसते तुम्हाला येताना, तर ती एक्झिट केलेलं आहे तिनं आता. आणि राईट साईडला इकडे इन आहे, इन अँड आउट असं आहे. तर खाली 2 लेवलचं पार्किंग आहे. आणि मी राहतो सध्या इथल्या 11व्या फ्लोअरवर राहतो. 2017 ते 2022 मी याच बिल्डिंगमध्ये राहिलेलो. तर 10व्या फ्लोअरला राहिलेलो मी. ते स्वतःच मी रेंटनी राहत होता, तसं ते मी मित्रांच्या बरोबर राहतो आहे.
तर मित्रांच्याबरोबर राहिल्यामुळं मला ॲक्च्युली ना व्हिडिओ वगैरे असे काही शूट करता येत नाहीत, कारण ऑफिसचं काम असतं, त्यांचं पण ऑफिसचं काम असतं, बाहेर थंडी असते खूप, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही ते. पण हां, इथून पुढे मी व्हिडिओ काढत राहीन.